नमस्कार, मी गायत्री तांगडे. फेरफटका न्यूज मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात सह्याद्रीच्या कडा, गड किल्ले आणि महाराष्ट्राची भूमी. परंतु शिवरायांच्या बालपणाचा आणि त्यांच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या टप्प्याचा थेट संबंध आजच्या कर्नाटकाची राजधानी म्हणजे बंगळुरू नगरीशी आहे. हे फार कमी लोकांना माहिती आहे. ऐतिहासिक दस्तऐवज आणि संशोधनानुसार शिवरायांच्या व्यक्तिमत्वाला पैलू पाडण्यात आणि त्यांच्या आयुष्यातील पहिल्या मंगल परिणयामध्ये बंगळुरू शहराने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इतिहासाची पाने उलटली तर असे दिसते की वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी म्हणजे इसवी सन 1640च्या सुमारास बाल शिवाजी महाराज आपल्या मातोश्री जिजाऊ साहेबांसह बंगळुरू येथे आले होते. त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे त्यावेळी विजापूरच्या आदिलशाहीचे मुख्य सेनापती म्हणून बंगळुरूचा कारभार पाहत होते. 1640 ते 1642 या 2 ते 2.5 वर्षाच्या कालावधीत शिवरायांचे वास्तव्य बंगळुरूमध्ये होते. याच ठिकाणी शहाजीराजांच्या थोर देखरेखीखाली शिवरायांना युद्धकला, राजकारण, न्यायनिवाडा आणि विविध भाषांचे उच्च शिक्षण मिळाले. बंगळुरू हे शिवरायांच्या भावी स्वराज्य स्थापनेच्या पूर्वतयारीचे मुख्य केंद्र बनले होते. याच वास्तव्यादरम्यान जिजाऊ साहेबांनी शहाजीराजांना लिहिलेल्या पत्रांमध्ये शिवराय विवाहयोग्य झाल्याचा उल्लेख आढळतो. त्यानंतर पलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील सईबाई यांच्याशी शिवरायांचा विवाह निश्चित झाला. ज्येष्ठ इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्या नोंदीनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचा विवाह सोहळा बंगळुरूमध्येच अत्यंत थाटामाटात पार पडला होता. तर काही आधुनिक संशोधकाच्या मते हा विवाह प्रथम पुण्याच्या लाल महालात झाला आणि त्यानंतर शहाजीराजांच्या उपस्थितीत बंगळुरूमध्ये या विवाह सोहळ्याची मोठ्या प्रमाणावर पुनरावृत्ती करण्यात आली. या विवाहानंतरच शहाजीराजांनी शिवरायांकडे पुणे जहागिरीची स्वतंत्र जबाबदारी सोपवली. आजचे गजबजलेले बंगळुरूमधील चिकपेट क्षेत्र हे एकेकाळी शहाजीराजांच्या वैभवाचे केंद्र होते. याच परिसरात शहाजीराजांचा मुख्य राजवाडा होता, ज्याला गौरी महाल म्हणून ओळखले जाईल. शहाजीराजांनी केवळ राजवाडाच बांधला नाही तर बंगळुरू किल्ल्याची दुरुस्ती करून त्याचे बुरुज आणि दरवाजे अभेद्य केले. याच किल्ल्याच्या छायेत बाल शिवरायांनी घोडदौड आणि शस्त्रशास्त्राचे धडे गिरवले होते. आज तिथे आधुनिक बाजारपेठा असल्या तरी या भागाच्या मातीत शिवरायांच्या बालपणाच्या पाऊलखुणा रुजलेल्या आहेत. बंगळुरू शहराचा इतिहास केवळ IT हब पुरता मर्यादित नसून त्याला शिवकालीन पराक्रमाची मोठी किनार आहे. आजही बंगळुरूमधील विविध स्मारके, पुतळे आणि ऐतिहासिक संदर्भ शिवरायांच्या वास्तव्याची साक्ष देतात. बंगळुरू आणि महाराष्ट्राला जोडणारा हा ऐतिहासिक पूल आजही तितकाच भक्कम आहे. शिवरायांच्या बालपणीच्या आणि विवाहाच्या या आठवणी बंगळुरूच्या इतिहासातील एक सोनेरी पान म्हणून आजही अभिमानाने जपल्या जात आहेत. या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.